नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी R.D. क्षीरसागर, श्रीमती लक्ष्मीबाई राधाकिसन तोष्णीवाल वाणिज्य महाविद्यालय अकोला येथून आपल्या ऑनलाईन वर्गामध्ये स्वागत करतो। विद्यार्थ्यांनो, मागच्या ऑनलाईन वर्गामध्ये आपण साहित्य प्रकार कथा याविषयीचा परिचय बघत होतो। जे साहित्य प्रकार आहेत, वाङ्मय प्रकार आहेत, त्याच्यापैकी कथा हा साहित्य प्रकार कसा महत्त्वपूर्ण आहे आणि त्याची वैशिष्ट्ये कोणती, कथा म्हणजे काय, कथेची पूर्वपीठिका काय, कथेचे घटक कोणकोणते आहेत, कथेचा इतिहास काय आहे, या सर्वांविषयी आपण विस्तृत माहिती यापूर्वीच्या ऑनलाईन वर्गामध्ये विद्यार्थ्यांनो आपण बघितले। विद्यार्थ्यांनो, आज आपण कथा साहित्य प्रकार या परिचयामध्ये कथेची वैशिष्ट्ये बघणार आहोत। मग कथेचे घटक मागच्या तासामध्ये आपण बघितले होते आणि आता कथा या वाङ्मय प्रकाराची वैशिष्ट्ये कोणती, म्हणजेच कथेची वैशिष्ट्ये कोणती, ते आज आपण या ऑनलाईन वर्गामध्ये बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, कथा ही सर्वांना आवडते। पूर्वीपासून गोष्टीरूप आणि नंतर कथेचं स्वरूप, कथनाचं स्वरूप या कथेने घेतलेलं होतं। मराठी भाषेचं कथादालन खूप समृद्ध आहे। मराठी साहित्यामध्ये विविध साहित्यिकांनी अतिशय दर्जेदार कथालेखन केलेलं आहे आणि त्यामुळे मराठी भाषेचं जे कथादालन आहे ते खूप समृद्ध आहे। खूप अनेक कथा विविध लेखकांनी अतिशय लिहिलेल्या आहेत। ते विविधतेने आणि गुणवत्तेने नटलेले आहेत। मराठी कथेमध्ये विविधता आहेत, गुणवत्ता आहे। त्यामुळे मराठी कथा अनेकविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण झालेली आहे। म्हणून या कथेची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत त्याविषयीचा अभ्यास आज आपण या ऑनलाईन वर्गामध्ये करणार आहोत। विद्यार्थ्यांनो, पहिलं जे वैशिष्ट्य आहे, कथा मनोरंजन करते। मराठी कथा ही विलक्षण मनोरंजक आहे। तिची खुमारीच मोठी न्यारी आहे। मराठी सर्वात जास्त वाचला जाणारा साहित्य प्रकार म्हणजे कथा होय। म्हणजे पूर्वीपासून माणसाला कथा ही अतिशय आवडते, गोष्ट आवडते, कथा आवडते। लोकांना त्या कथेतून मनोरंजनही लोकांचं होतं, प्रबोधनही होतं। त्याच्यामुळे या मराठी कथेची खुमारीच वेगळी आहे आणि मराठी साहित्यामध्ये सगळ्यात जास्त वाचला जाणारा हा साहित्य प्रकार म्हणजेच कथा आहे। दिवाळीला जे दिवाळी अंक प्रसिद्ध होतात, त्या दिवाळी अंकामध्ये कथेला मानाचे पान दिले जाते, ते तिच्या मनोरंजकता या वैशिष्ट्यामुळे। कारण कथा ही सर्वांचं मनोरंजन करतं, मुलांपासून, छोट्या मुलांपासून तर म्हाताऱ्यापर्यंत या सर्वांचं मनोरंजन ही कथा करत असते। आणि म्हणून दिवाळीचे अंक जेव्हा प्रसिद्ध होतात, त्या दिवाळीच्या अंकामध्ये सुद्धा कथेला अतिशय मानाचं स्थान दिलं जातं। म्हणजेच त्या कथेला मोठ्या प्रमाणावर ते दिवाळी अंक वाहिलेले असतात। आबालवृद्ध कथा सांगण्याचा आणि ऐकण्याचा आनंद मनमुराद लुटतात। तो तिच्या या मनोरंजकतेमुळेच, कारण कथा ही सर्वांचं मनोरंजन करते आणि मनोरंजनाची कितीतरी अत्याधुनिक साधने, उदाहरणार्थ TV वगैरे खूप नंतर उदयास आली। मग पहिला मान कथेचाच। कथा सर्वांनाच हवीविषयी वाटते, याचे कारण तिच्या मनोरंजकतेत दडलेले आहे। मुले तर गोष्ट सांगण्यासाठी भंडावून सोडतात, मोठी माणसेही याला अपवाद नसतात। माणूस गोष्टी वेल्हाड झाला तो तिच्या मनोरंजकता या वैशिष्ट्यामुळे।
विद्यार्थ्यांनो, कथेचं हे जे पहिलं वैशिष्ट्य आहे की कथा मनोरंजन करते. निश्चितच माणसाला जे विविध आज अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक माध्यम उपलब्ध आहेत, TV असेल, इंटरनेट ज्याला तुम्ही आंतरजाल असं म्हणता, मोबाईल, ह्या सर्व गोष्टी आहेच. परंतु जेव्हा या इलेक्ट्रॉनिक गोष्टी किंवा इलेक्ट्रॉनिक साधनं उपलब्ध नव्हती, तेव्हा पूर्वीपासून मनोरंजनाची जी गरज होती, ती मनोरंजनाची गरज ही कथा भागवत असे. पण आजही कथा सर्वांनाच हवीहवीशी वाटते. याचं कारण तिच्या मनोरंजकते दडल्या, कारण ती मनोरंजन करते सर्वांचं. छोटे मुलं तर गोष्ट सांगण्यासाठी मोठ्यांना भंडावून सोडतात. एवढंच नव्हे, मोठी माणसेसुद्धा याला अपवाद नसतात. कारण काय की माणूस गोष्टीविल्लाड झाला तो तिच्या मनोरंजकता या वैशिष्ट्यामुळेच. लोकांचं मनोरंजन या कथेमुळं होतं, आणि म्हणून माणूस जो गोष्टीविल्लाड झालेला आहे, त्याला गोष्ट ऐकायला सांगायला आवडते, ते केवळ तिच्या मनोरंजकता या वैशिष्ट्यामुळेच. हे झालं विद्यार्थ्यांनो पहिलं वैशिष्ट्य. यानंतर दुसरं जे वैशिष्ट्य आहे की कथेमुळे सुसंस्कार होतात. विद्यार्थ्यांनो, मनोरंजकतेप्रमाणेच मनावर संस्कार करण्याची ही जबरदस्त ताकद कथेत असते. म्हणजे कथा ही मनोरंजन तर करतेच, परंतु मनोरंजन करण्यासोबतच मानवी मनावर संस्कार करण्याची सुद्धा जबरदस्त ताकद, क्षमता या कथेमध्ये असते. कथेच्या माध्यमातून मूल्यविचार म्हणजे मूल्यात्मक विचार रुजवता येतात. कथा ही प्रेरणा, स्फूर्ती, बोध, ज्ञान देते. मानवता, सत्य, समता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुभाव, औदार्य, धैर्य, श्रमनिष्ठा, संवेदनशीलता, दया, सहकार्य अशा कितीतरी मूल्यांचा संस्कार कथा करते. मानवी मूल्यांची कदर करणारी आदर्श व्यक्तिमत्वे कथा वाङ्मयात जागोजागी आढळतात. विद्यार्थ्यांनो, जसं कथा ही मनोरंजन करते, तसेच ती संस्कारसुद्धा करते. आणि म्हणून या कथेच्या माध्यमातून मूल्यात्मक विचार मानवी मनामध्ये रुजवता येतात. कथा ही आपल्याला प्रेरणा देते, स्फूर्ती देते. कथेमधून बोध मिळतो, तिच्यामधून ज्ञान मिळतं. यासोबतच जी काही मानवी मूल्य आहेत, विश्वात्मक मूल्य आहेत, मग ती मानवता असेल, सत्याने वागणे असेल, समतेचा विचार असेल, न्यायाचा विचार असेल, स्वातंत्र्याचा विचार असेल, बंधुभावाने राहण्याचा विचार असेल, औदार्य असेल, धैर्य असेल, श्रमनिष्ठा असेल, संवेदनशीलता असेल, दया, सहकार्य अशी कितीतरी जी मूल्य आहेत, या मूल्यांचा संस्कारसुद्धा या कथेच्या माध्यमातून माणसांवर होत असतो. मानवी मूल्यांची कदर करणारी अशी आदर्श अशी व्यक्तिमत्वे या कथा वाङ्मयात जागोजागी आढळतात. म्हणून सामान्य माणूस प्रसंगी आभाळा एवढा मोठा कसा होऊ शकतो, हे एखाद्या बोधकथेच्या माध्यमातून वाचकांच्या मनावर ठसवता येतं. या संस्कार क्षमतेच्या वैशिष्ट्यामुळेच तर कथेतून सद्गुणांचे पाथेय देता येते. म्हणजेच या कथेच्या माध्यमातून चांगले सद्गुणांचा मार्ग, सद्गुणांचे विचार लोकांपर्यंत प्रसृत करता येते. यामुळे विद्यार्थ्यांनो, हे जे कथेचं दुसरं वैशिष्ट्य आहे, हे सुद्धा अतिशय, की कथेमुळे सुसंस्कार होता, हे वैशिष्ट्यसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. तिसरं वैशिष्ट्य की कथा ही वाचकांची उत्कंठा वाढवते. विद्यार्थ्यांनो, निश्चितच की आपण जेव्हा कथा वाचत असतो तेव्हा अनेकदा आता पुढे काय होणार अशी उत्सुकता वाचकाच्या मनामध्ये ती निर्माण होते. त्याच्या मनात जिज्ञासा जागी होते की याच्यासमोर काय, आता काय घडणार. अशा पद्धतीचं माणसाला एक उत्सुकता, उत्कंठा माणसाची वाढते. कारण कथानक हे वाचकाला खिळवून ठेवणारं असतं.
आणि त्या कथेमध्ये येणारी पात्रे, त्या कथेतील प्रसंग याची गुंफण लेखकाने अशा काही कौशल्याने केलेली असते की वाचक मग त्यात तल्लीन होऊन जातो, तो एकाग्र होतो. वाचकाला वर्तमान काळामधून भूतकाळात घेऊन जाणं आणि पुन्हा वर्तमान काळामध्ये आणणं अशा फ्लॅशबॅक लेखन शैलीमुळे कथा ही उत्कंठावर्धक होते. आणि या दृष्टीने जर आपल्याला उदाहरण घ्यायचं झालं तर पाठ्यपुस्तकामध्येच आपल्या शोध ही कथा एकदा विद्यार्थ्यांना तुम्ही वाचा. या कथेतील आकस्मिक वळणे, अचानक घडणारी वळण, नाट्यमय प्रसंग आणि कथेचा अनपेक्षित शेवट, ज्याची अपेक्षासुद्धा वाचकाने केलेली नसते, अशा पद्धतीचा अनपेक्षित शेवट, या सर्व गोष्टींमुळे त्या कथा वाचत असताना ती उत्कंठा शेवटपर्यंत कशी टिकून राहते हे आपल्या लक्षात येईल. म्हणून विद्यार्थ्यांनो, कथा वाचकाची उत्कंठा वाढवते, हे सुद्धा कथेचं एक वैशिष्ट्य आहे. नंतर 4थ्या क्रमांकाचं जे वैशिष्ट्य आहे, ही कथा एककेंद्री असते. अनुभवाचे, रचनेचे एककेंद्रित्व हे कथेचे वैशिष्ट्य आहे. म्हणजे लेखकाने अनुभव घेतलेले आहे आणि मग त्या अनुभवांचं आणि रचनेचं एककेंद्रित्व हे कथेचं वैशिष्ट्य असतं. त्या कथेमध्ये त्याचं एक विशिष्ट केंद्र असतं. कादंबरी वा नाटकाप्रमाणे ती बहुकेंद्री नसते. कथेतील प्रसंग, त्यामधील पात्रे, वातावरण मर्यादित असते. म्हणूनच ती लहान असते, लघु असते. ती पसरट नसते, तिचे स्वरूप स्फुट असते. कारण कादंबरीचा पट मोठा असतो. नाटकामध्ये विविध प्रकारच्या असे केंद्र निर्माण होतात, परंतु या कथेमध्ये मात्र तिचा आकार छोटा असतो, ती लहान असते. त्यामुळे त्याच्यातले प्रसंग, पात्रे, वातावरण हे मर्यादित असल्यामुळे, लघु असल्यामुळे ती पसरट होत नाही, तिचं स्वरूप स्फुट असतं आणि म्हणून ती कथा ही एककेंद्रित होते आणि अनुभव कथाकाराला, लेखकाला चांगल्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचवता येतात. म्हणून कथा एककेंद्री असते, हे सुद्धा एक वैशिष्ट्य कथा या साहित्य प्रकाराचं आहे. 5वं वैशिष्ट्य, कथा भूतकाळात लिहिली जाते, कारण ती घडून गेलेली आहे. सर्वसाधारणपणे कथा भूतकाळात लिहिली जाते, हे कथेचं वैशिष्ट्य आहे. या कथेमध्ये होऊन गेलेल्या घटनांविषयीचं निवेदन असतं. उदाहरणार्थ, एक होते गाव, तिथे एक दानशूर माणूस राहायचा, ही अशी वाक्यरचना सर्वसाधारणपणे कथेत आढळते. एक होते गाव म्हणजे आलाच भूतकाळ. तिथे एक दानशूर माणूस राहायचा म्हणजे ती कथा ही भूतकाळात लिहिली जाते. भूतकाळामध्ये घडून गेलेली आहेत ह्या गोष्टी, या पद्धतीने ती लिहिल्या जाते. आणि एक होते गाव, तिथे एक दानशूर माणूस राहायचा, या पद्धतीने ती कथा सुरुवात होते. अशा पद्धतीची वाक्यरचना सर्वसाधारणपणे कथेत आढळते. आणि या कथेमध्ये एखादी हकीकत असते, घडून गेलेले प्रसंग असतात आणि त्या हकीकतीचं, प्रसंगांचं वर्णन त्या कथेमध्ये असतं. त्यामुळे आपोआपच कथा लेखनासाठी भूतकालीन निवेदन शैली वापरली जाते. म्हणून कथा भूतकाळात लिहिली जाते, हे सुद्धा एक त्या कथेचं वैशिष्ट्य आहे. नंतर 6व्या क्रमांकाचं जे वैशिष्ट्य आहे की कथेच्या माध्यमातून जीवनाचा वेध घेतला जातो. विद्यार्थ्यांनो, कथेच्या माध्यमातून जीवनाचा वेध घेतला जातो, कारण कथा ही मानवी जीवनाचा थेटपणे वेध घेते. ती जीवनस्पर्शी असते, जीवनाला स्पर्श करणारी असते. मग ती राजाराणी असो वा एखादा टॅक्सी ड्रायव्हर, नर्स असो वा गावातला लोकसेवक, त्या प्रत्येकाच्या जीवनातील घटनांचा, भावभावनांचा, वैचारिक उलथापालथींचा धांडोळा घेण्याची ताकद या कथेमध्ये असते. कारण लेखक ज्या पद्धतीने प्रसंगांची गुंफण करतो आणि त्यामुळे ती कथा मनुष्याच्या जीवनाला, मनाला स्पर्श करणारी असते. मग ती कथा एखाद्या राजाराणीवर लिहिलेली असो किंवा एखाद्या टॅक्सी ड्रायव्हरवर लिहिलेली असो,
नर्स असो किंवा गावातल्या एखादा लोकसेवकावर लिहिलेली असेल. या प्रत्येकाच्या जीवनातील घटना, त्या घटनांचा, भावभावनांचा आणि वैचारिक उलथापालथींचा धांडोळा घेण्याची म्हणजे आढावा घेण्याची ताकद या कथेमध्ये असते. कथेला एकही जीवनविषय वर्ज्य नाही, असा कुठलाही विषय नाही की त्या कथेमध्ये आपण तो सांगू शकत नाही. बालपणी काऊचिऊच्या रूपाने मानवी जीवनात प्रवेश करणारी कथा आयुष्यात ठाण मांडून बसलेली असते. मग बालपणी छोट्या छोट्या काऊचिऊच्या गोष्टी माणसाला आवडतात. काऊचिऊच्या रूपाने मानवी जीवनात ती प्रवेश करणारी कथा आणि मग आयुष्यभर माणसाला विविध प्रकारच्या कथा आवडतात आणि मग ती आयुष्यात ठाण मांडून बसलेली असते. म्हणून जीवनाचा वेध घेण्याचं हे वैशिष्ट्य, हे सुद्धा कथेची एक खासियत आहे, म्हणजे ते सुद्धा एक वैशिष्ट्य आहे. आणि शेवटचं क्रमांक 7, श्रवणीयतेमुळे कथेचे सादरीकरण करता येते. मग सादरीकरण म्हणजे सादर केले जाणं, सांगणे, कथन करणे. कथा सादर केली जाते म्हणजे कथा वाचताही येते आणि कथेला सादर सुद्धा केल्या जातं. मग ती सांगणं, कथन करणं म्हणजे त्याला कथेचं सादरीकरण म्हणतात. कथामाला, बालक मेळावे, बालसाहित्य संमेलने इथे आवर्जून कथा सांगितल्या जातात. म्हणजे एखाद्या कथेची मालिका सांगण्याचं एखादा कार्यक्रम असेल, बालकांचे मेळावे असेल, छोट्या मुलांचे बालसाहित्य संमेलन असेल, इथं आवर्जून कथा सांगितल्या जातात. नाटके, कादंबऱ्या, निबंध वा लेखसंग्रह यांचे कथन फारसे होत नाही. म्हणजे नाटक, कादंबऱ्या, निबंध वा लेखसंग्रह यांचं कथन फारसं होत नाही, पण कथाकथन मात्र घरोघरी, शाळांमध्ये, साहित्यविषयक कार्यक्रमामध्ये नित्य नेमाने ते घडत असते. कथा सांगणाऱ्याने ती मनोभावे सांगणे आणि ऐकणाऱ्याने ते एकचित्ताने ऐकणे ही सांस्कृतिक देवघेव पूर्वी होत होती, आज होत आहे आणि उद्याही होत राहील. म्हणजे कथा सांगणाऱ्याने ती मनोभावे सांगावी आणि ऐकणाऱ्याने ते एकचित्ताने मन लावून ऐकणे, ही जी काही सांस्कृतिक देवाणघेवाण प्राचीन काळापासून, पूर्वीपासून होत होती, ती आजही होत आहे आणि उद्यासुद्धा होत राहील. म्हणून श्रवणीयतेमुळे हे कथेचं सादरीकरण करता येतं. हे सुद्धा एक वैशिष्ट्य कथेचं महत्त्वपूर्ण आहे. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो, हे कथेची वैशिष्ट्य होती. शेवटचे जे 2 भाग आहेत, की कथेचं सादरीकरण आणि समारोप. मग कथेचं जे सादरीकरण आहे, ही एक कला आहे आणि ही कथा सादर करण्याची जी कला आहे, ती जर आपण योग्य प्रयत्नाने, ही कला साध्य होऊ शकते. विविध ज्या प्रकारच्या कथा आहे त्याचं मूक वाचन, प्रकट वाचन करण्याचा सराव, विविध कथा लेखिकांची लेखनशैली समजून घ्यायचा केलेला प्रयत्न, भाषेची जाण, शब्दोच्चार आणि सादरीकरण कौशल्ये यामुळे कथाकथनाचे तंत्र अवगत होऊ शकते. मग कथा सादरीकरण ही कला आहे आणि ही जर योग्य प्रयत्न केले तर आपल्याला साध्य होऊ शकते. विविध प्रकारच्या कथांचं आपल्याला मूक वाचन करता येतं, प्रकट वाचन करण्याचा सराव करता येतो. विविध लेखकांची लेखनशैली समजून घ्यायचा आपण जर प्रयत्न केला, भाषेची चांगली जाण असली, शब्दांचं उच्चारण चांगलं असलं आणि सादरीकरण कौशल्य जर आपल्याकडे चांगलं असलं तर निश्चितच या कथाकथनाचे तंत्र आपल्याला अवगत होऊ शकते. अलीकडच्या काळात कथाकथन क्षेत्रात अनेक व्यावसायिक संधी उपलब्ध होत आहेत. कथेच्या अभिवाचनाचे कार्यक्रम विविध निमित्ताने रंगमंचावरून सादर केले जात आहेत. आकाशवाणी, दूरदर्शन या लोकप्रिय माध्यमातून सादर केले जाणारे कथाकथन अधिकाधिक लोकांना आकर्षित करत आहेत आणि म्हणून या पार्श्वभूमीवर कथा सादरीकरण हा पैलू आपल्याला लक्षणीय ठरतो. मग कथेचं अभिवाचन, की अभिवाचनामुळे कथा श्रोत्यांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचण्यास मदत होते.
कथेचे अभिवाचन एकाच वेळी जर अनेकांकडून केले गेले तर आवाजाचा एकसुरीपणा टळतो. म्हणजे एकाने वाचन करण्यापेक्षा जर अनेकांकडून जर त्या कथेचं वाचन केलं गेलं तर जो कथा वाचत असताना जो आवाजाचा एकसुरीपणा येतो तो टाळता येतो. संवादातील चढ उतार, चटपटीतपणा, शब्दफेक यांतील विविधतेचा आनंद श्रोत्यांना मिळतो जर कथेचं अभिवाचन करणारे अनेक जण असतील तर. मग कथेतील घटना, प्रसंग, व्यक्तिरेखा यांचे आकलन होण्यास मदत होते. कथा वाचनाला जर पार्श्वसंगीताची, प्रकाश योजनेची, नेपथ्याची जोड दिली तर ते अभिवाचन श्रोत्यांवर चांगला परिणाम करते व दीर्घकाळ स्मरणात राहते. मग कथेचं अभिवाचन करत असताना कथेतील घटनांनुसार, प्रसंगांनुसार, व्यक्तिरेखेनुसार जर त्या कथा वाचनाला पार्श्वसंगीताची, प्रकाश योजनेची आणि नेपथ्याची जर जोड दिली तर ते अभिवाचन श्रोत्यांवर चांगला परिणाम करते व दीर्घकाळ ते स्मरणात राहते. आता कथाकथन. कथाकथन करणाऱ्या व्यक्तीला भाषेच्या ज्ञानाबरोबरच वाचिक अभिनयाचीही जोड द्यावी लागते. कारण केवळ बोलणं किंवा वाचून दाखवणं म्हणजे कथाकथन नव्हे. कारण कथाकथन करत असताना जी व्यक्ती कथेचं वाचन करत आहे त्याला भाषेच्या ज्ञानाबरोबरच वाचताना एक अभिनयसुद्धा त्या पद्धतीने अभिनयाची सुद्धा त्याला जोड द्यावी लागते. थोडासा अभिनयसुद्धा करावा लागतो. आणि मग काय होतं की त्यामुळे कथाकथन एक उठावदार होतं. कथाकथन करणाऱ्याला शब्दांच्या माध्यमातून पात्रांना जिवंत करायचे असते. कथाकथन करत असताना ते आपल्याला रंगवता आलं पाहिजे आणि म्हणून त्याला तो थोडासा अभिनय आला पाहिजे. आणि त्या कथाकथन करणाऱ्याला शब्दांच्या माध्यमातूनच त्या कथेमधील जी काही पात्र आहेत त्यांना जणू काही जिवंतपणे साकार करायचे असते. कथाकथन करणाऱ्या व्यक्तीला कथा सादर करायची असल्याने कोणताही लिखित मजकूर हातात नसतो. कोणताही लिखित मजकूर हातात न घेता त्याला ती कथा पाठांतर करावी लागते, पाठ करावी लागते. आणि मग पाठांतर केलेली कथा त्याला अभिनयाची जोड देऊन, संवादानुसार अभिनय आणि त्या अभिनयाची जोड देऊन श्रोत्यांशी संवाद साधत, त्यांचा प्रतिसाद घेत आणि लेखकाने जी काही मूळ संहिता लिहिलेली आहे त्या मूळ संहितेला धक्का न लावता पण परिणामकारकरित्या काही स्वतःच्या पद्धतीने ती श्रोत्यांपर्यंत पोहोचवायची असते, त्याला त्या पद्धतीने ती कथा खुलवता आली पाहिजे, रंगवता आली पाहिजे. आणि म्हणून कथाकथन हे सोपं काम नाही. त्यासाठी कथेची निवड करणे फार महत्त्वाचे असते व तितकंच ते जबाबदारीचंही काम असतं की कोणती कथा आपल्याला चांगली रंगवता येईल, खुलवता येईल आणि ती श्रोत्यांसमोर चांगली सादर करता येईल, चांगली कथन करता येईल. कथा सादरीकरणाचा कालावधी व श्रोत्यांचं अवधान, काळ यांचे भान कथा सादरीकरणात ठेवावे लागते. मग कथा सादरीकरण करण्यासाठी आपल्याकडे किती वेळ आहे साधारणतः आणि श्रोते किती वेळ आपली कथा ऐकून राहू शकतात, एका ठिकाणी बसून आपल्याकडे अवधान देऊ शकतात, लक्ष देऊ शकतात, याचं भानसुद्धा कथा सादरीकरण करत असताना त्या कथा सादर करणाऱ्याला ठेवावं लागतं. कथा ही संवादातून खुलत असल्याने शब्दफेक, प्रभावी उच्चारण, स्पष्टता आणि शब्दांचा गर्भित अर्थ श्रोत्यांपर्यंत थेट पोहोचवणे हे एकाच वेळी कौशल्यपूर्ण पण आव्हानात्मक काम असतं. विद्यार्थ्यांनो, कथा ही संवादातून खुलत असल्याने की ज्या पद्धतीने आपण बोलू, ज्या पद्धतीने संवाद करू त्यामधील शब्दफेक, शब्दांची फेक, शब्दांचं प्रभावी उच्चारण, स्पष्ट उच्चारण आणि शब्दांचा गर्भित अर्थ श्रोत्यांपर्यंत थेट पोहोचवणं, व्यवस्थित पोहोचवणं हे सगळं एकाच वेळी कौशल्यपूर्ण पण आव्हानात्मक काम असते. म्हणून कथेच्या सादरीकरणाला तंत्रज्ञानाची जोड देऊन सामाजिक संपर्कांच्या माध्यमातून आज कथा वाचकांसमोर येते.
मग हे सगळं कथा या साहित्य प्रकारांचा परिचय बघत असताना आपण कथा म्हणजे काय, कथेचा इतिहास कसा आहे, कथेचे घटक कोणकोणते आहे, कथेची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत, कथेचं सादरीकरण कसं केलं जातं, आणि शेवटी विद्यार्थ्यांना आपण या कथा या साहित्य प्रकाराच्या समारोपापर्यंत आलेलो आहे. मग ही मौखिक परंपरेपासून सुरू झालेला हा जो कथेचा प्रवाह आहे तो आजही सक्षमपणे खळाळत राहिलेला आहे. आजही मनोरंजन आणि नित्य नवीन अनुभव देण्याची जी कथेची क्षमता आहे ती आजही टिकून आहे. काळानुरूप कथेचे विषय बदलले, कथेचा आशय बदलला, कथा अभिव्यक्त करण्याची पद्धत बघितली, अभिव्यक्तीची पद्धत बदलली, परंतु ती समाजाशी व आपल्या संस्कृतीशी आजही बांधील आहे. आणि ती आजही बांधील असल्यामुळे ती लोकप्रिय राहिली, ती आजही लोकप्रिय आहे. आणि म्हणून वाचकांना कथा वाचनाचा आनंद साप्ताहिके, मासिके व दिवाळी अंकांपासून ते सामाजिक संपर्क माध्यमे म्हणजे ज्याला तुम्ही आज सोशल मीडिया म्हणता, या सर्व माध्यमांतून मिळतो. भाषा सौंदर्य, आशय सौंदर्य, अभिव्यक्ती विशेष, सादरीकरण, मनोरंजन आणि बोध या विशेषांमुळे कथा आजही लोकप्रिय आहे. म्हणून त्या कथेचं भाषा सौंदर्य, कथेचा आशय सौंदर्य, त्या कथेची अभिव्यक्तीची पद्धती, कथेचे सादरीकरण करण्याची पद्धत आणि कथेपासून होणारं मनोरंजन आणि त्यापासून मिळणारा बोध, ह्या सगळ्या वैशिष्ट्यामुळे कथा आजही लोकांमध्ये तेवढीच प्रिय आहे. म्हणून कथा हा साहित्य प्रकार आजही अतिशय महत्त्वाचा आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांनो, तुम्हाला या कथा या साहित्य प्रकाराचा मराठी साहित्यामध्ये कथा कशी समृद्ध आहे, मराठी कथेचं दालन कसं समृद्ध आहे याचा परिचय व्हावा. आणि म्हणून तुम्हाला कथा हा साहित्य प्रकार अभ्यासाला देत असताना त्याचा की कथा म्हणजे काय हे सगळं कथेचा परिचय, कथा या वाङ्मय प्रकाराचा परिचय व्हावा. आणि त्याच अनुषंगाने काही कथासुद्धा आपल्याला अभ्यासक्रमामध्ये दिलेल्या आहेत. विद्यार्थ्यांनो, कथा या साहित्य प्रकाराचा परिचय प्रकरण पाठ संपलेला आहे. आणि यानंतर आपण समोरच्या तासामध्ये आणखी अभ्यासक्रमातला एखादा पाठ, कविता किंवा कथा घेऊन येऊया. तूर्तास धन्यवाद.